नमस्कार, मी रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आज आपण अगदी उपवासाचा सोप्यात सोप्पा आपण आज पदार्थ करतो आहे, म्हणजेच उपवासाचा नायलन साबुदाण्याचा चिवडा. तर हा चिवडा आपण बहुतांशी बाहेरूनच विकत आणतो. घरी करण्याचे आपण जास्त कष्ट घेत नाही. पण उपवासाच्या दिवशी अगदी ऐनवेळेस जर केला तर छान कुरकुरीत आणि मस्त आपल्या जसं लागतो तसा चवीचा आपण घरी बनवू शकतो. तर मस्त असा हा नायलन साबुदाण्याचा बटाट्याच्या खीस घालून चिवडा कसा बनवायचा तर ते आज आपण बघूयात. तर पहिल्यांदा बघा, मी घेतानाच इन्ग्रेडियंट असे घेतलेले आहेत की आपल्याला जे आवडतात तर ते कमी जास्तसुद्धा तुम्ही करू शकता. तर आता पहिल्यांदा 1 वाटी मी बटाट्याचा खीस घेतलेला आहे. तर हा जो खीस आहे तर तो मी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जे कुरडया वगैरे पापड्या करतो त्याचबरोबर हे बटाट्याचा खीस मी करून ठेवलेला होता. तर वर्षभरासाठी आपण हा करून साठवून ठेवू शकतो. म्हणजे ऐन वेळेस आपण उपवासाच्या दिवशी नुसता बटाट्याचा खीससुद्धा तळून खाल्ला तरीसुद्धा आपला छान असा फराळ होतो. तर 1 वाटी बटाट्याचा खीस मी तळून घेते. तर तो आता तेलामध्ये आपण जे उपवासाला जो तेल वापरतो तर ते तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि थोडं थोडं करून हा खीस जो आहे तर आपण आता चांगला फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा. तर बघा, 1 वाटी बटाट्याचा खीस आपला तळून झाला आहे. तर आता हे तेलकट होऊ नये यासाठी आपण टिश्यू पेपरवर सुद्धा हे तळलेले पदार्थ आपण काढू शकतो. आता नंतर 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. तर तापलेल्या तेलामध्येच वाटीभर शेंगदाणे मी टाकलेत. तर आता हे शेंगदाणे मीडियम गॅसवरती अगदी छान खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे. म्हणजे अगदी आपल्याला जे तेल जे आहे तर अगदी त्याचे बबल्स जे आहेत तर ते कमी होतात आणि शेंगदाणे छान असे फुटलेले दिसतात आणि थोडासा रंग बदललेला दिसतो. जास्तही रंग बदलू द्यायचा नाही, कारण काढल्यानंतर तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते. म्हणून पुन्हा थोडंसं हलकासा रंग बदलला की आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे. तर बघा, आता शेंगदाणे तळून झालेले आहेत. तर आता मी हे काढून घेते. तर त्याच भांड्यामध्ये मी शेंगदाणेसुद्धा काढून घेतले. आता आपल्याला त्यामध्येच तळून घ्यायचा आहे नायलन साबुदाणा. तर तोसुद्धा मी 1 वाटी घेतलेला आहे. तर आता नायलन साबुदाणा जो आहे तर त्या तापलेल्या तेलामध्येच आपण आता तळून घ्यायचं. पण अगदी थोडे थोडे करून आपल्याला हे नायलन साबुदाणा तेलामध्ये टाकायचे, कारण ते तळल्यानंतर फुलले जातात आणि त्याला स्पेस राहण्यासाठी जरासे मोकळे तळून घेण्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून हे साबुदाणे त्यामध्ये टाकायचे. तर हा नायलन साबुदाणा आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतो किंवा आपण घरीसुद्धा करू शकतो. तुम्हाला जर पाहायचं असेल कसं करायचं तर आपल्या चॅनलला तुम्ही जाऊन पाहू शकता. पुन्हा बटाट्याचा खीससुद्धा कसा केला आहे तोसुद्धा आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता. तर आणि बटाट्याचा खीस आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा सहज मिळतो. आता बघा, तुम्ही मंद म्हणजे मीडियम गॅसवरती आपण आता हा साबुदाणा तळून घ्यायचा आहे. तर आता एकदा टाकल्यानंतर तुम्हाला वाटेल आता हा तळून झाला आहे, पण अजिबात नाही. तर हा नायलन साबुदाणा जो आहे तर तो तळायला थोडासा वेळ लागतो. तर बघा, आता तुम्ही बघू शकताय आता अजूनही त्याची प्रोसेस चालू आहे. तर अजूनही फुलतोय तो. तर त्याचं आकारमान बघा थोडंसं वाढलेलं दिसतं आहे, मोठे झालेले दिसतात आहेत बघा साबुदाणे. पण जोपर्यंत ते फुटलेला आवाज आपल्याला बंद होत नाही तोपर्यंत आपण हे तळण्याची प्रोसेस चालू ठेवायची. तर नाही तर मग जर मध्येच काढलं तर आतमध्ये तो कच्चा राहतो आणि खाताना आपल्याला अगदी कडक लागतो. तर पूर्णतः त्याचा फुललेला आवाज जो तडतड आवाज असतो तो बंद झाल्यानंतर आपण हे साबुदाणा त्यामधून काढायचा. हे पहा, बघू शकताय तुम्ही. पहिल्यांदा नायलन साबुदाणा किती छोटा होता आणि नंतर तो फुललेला कसा दिसतो. आता तळून झालेले आहेत आपल्या ह्या तीनही वस्तू आपल्या चांगल्या तळून झाल्या. तर आता बघा, नंतर आपल्याला जे तेल राहिलं आहे तर त्यातलं तेल आपण कमी करूयात. म्हणजे आपल्याला नंतर ही मिरची तळून घ्यायची. तर मी जवळपास 3 हिरव्या मिरच्या मोठे मोठे तुकडे केलेले आहेत मिरच्यांचे. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही जास्त वाढवू शकता. आता मोठे मोठे तुकडे केलेत म्हणजे आपल्याला काढून पण टाकता येतात. आता तापलेल्या तेलामध्येच हिरवी मिरची आपल्याला तळून घ्यायची. आता ही हिरवी मिरची आपण पोह्यामध्ये जशी तळतो अजिबात तशी तळायची नाही, अगदी कडक करायची. म्हणजे त्यातलं जे ओलसरपणा आहे तो पूर्णतः काढून टाकायचा, म्हणजे पूर्णतः ती तळली गेली पाहिजे. नाहीतर आपला हा जो चिवडा आहे तर तो मऊ पडतो. त्यामुळे हे जे मिरच्या आहेत तर अगदी कडक करायच्यात. त्यामुळे मध्यम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे.
तर बघा आता हळूहळू त्या चांगल्या कडक व्हायला लागल्यात. पूर्णतः त्याचे बबल्स तेलाचे बंद होईपर्यंत आपल्याला ही मिरची तळून घ्यायची. तर हे बघा, आपली ही मिरची जी आहे तर अशी तळली गेलेली आहे. म्हणजेच तिखटपणा आता ह्या तेलामध्ये चांगला उतरतो आणि मग ती मिरची जी आहे तर ती चांगली तळली जाते. हे पहा. तर बघा आता ही आपण मिरचीसुद्धा ही काढून घेऊयात. आता ती पण यामध्ये टाकायची. हे बघा, आता हे सगळं एकत्र करायला आपण एक मोठं भांडं घ्यायचं आहे. म्हणजे मी परात घेतलेली आहे. आता यावरच मी आता सगळं एकत्र करते. आता हे टिश्यू पेपरवर जर काढलं तर पूर्णतः त्याचं तेल आपलं अगदी निघून जातं आणि अजिबात तेलकट होत नाही हा चिवडा. आता हा चिवडा जो आहे तर उपवासाच्या दिवशी आपल्याला मधल्या वेळेस खाण्यासाठी उपयोगी होतो किंवा फराळात आपण हा चिवडा घेऊ शकतो किंवा अगदी आपल्याला मुलांना किंवा कुरकुरीत काही खायचं असेल उपवासाच्या दिवशी तेव्हासुद्धा आपण घेऊ शकतो. तर बघा आता त्यामध्ये मी थोडंसं पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि कारण आपण बटाट्याचा खीस जो तळला आहे त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं. तर त्या अंदाजानुसारच मीठ तुम्ही टाका. आणि 4 चमचे मी पिठी साखर टाकली. तरीसुद्धा तुम्ही थोडीशी चव बघा. हा जो चिवडा आहे थोडासा तिखट गोड असा लागतो. तर तुम्हाला गोड जर आवडत नसेल तर पिठी साखर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपण आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा हा थंड होऊ द्यायचा आहे. हा गरम असताना एखाद्या डब्यात भरू नका. पूर्णतः थंड झाल्यानंतर अगदी हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि महिनाभर हा चिवडा जो आहे तो अगदी छान मग कुरकुरीत राहतो आणि छान चविष्ट जसाच्या तसा राहतो. म्हणजे महिनाभरामध्ये जे आपल्याला उपवास येतील तर त्याला आपल्याला फराळ करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो. तर बघा, मस्त असा आपला हा चिवडा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आपण आता थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून आपण नवरात्रामध्ये किंवा महिनाभरात जे उपवास येतील किंवा सहजसुद्धा आपल्याला खाण्यासाठी आपल्याला कामी येतो. तर हा उपवासाचा चिवड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.